चले जाओ धर्मेंद्र प्रधान चले जाओ धर्मेंद्र प्रधान चले जाओ धर्मेंद्र प्रधान चले जाओ शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो मोदी सरकार चले जाओ विभाग आहे आणि मी एक स्टुडंट आहे. आत्ता सध्या जे काय सिच्युएशन चालू आहे, आम्ही वर्षभर अभ्यास केला नीटसाठी वगैरे, तर ॲट लास्ट पेपर लीक झाले आणि जे काही मुलं सध्या ज्या मुलांनी सुसाईड वगैरे केलं हे खूप चुकीचं आहे. सो आम्ही इथे सांगलीमध्ये शांतीपूर्वक आंदोलनासाठी जमा झालो आहे आणि लाईक आम्ही सोनम वांगचूक सरांना इथून सपोर्ट करतो. आज दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. आंदोलनाच्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल काय वाटतं? आंदोलन मोडणे हे खूप चुकीचं आहे, कारण शेवटी आम्ही शांततेतच करत होतो जे करत होतो ते. लाईक इफ आम्ही दुसरा जर आम्ही पर्याय चूज केला असता तर मग हे लाठीचार्ज वगैरे वॉज फाईन. बट आता आम्ही शांततेत करतो तर वी आर एक्सपेक्टिंग की तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि आम्हाला जे पाहिजे ते द्या. शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असं मला वाटतं, कारण जर त्यांनी दिला तर मग खूप मे बी पुढं एज्युकेशनमध्ये खूप वेगळा पॉझिटिव्ह आपल्याला इफेक्ट दिसेल. बस आज पुतळ्यानजीक शांततेने आंदोलन आमचं चालू आहे आणि ह्या आंदोलनाच्या अनुषंगानं आमच्या 2 मागण्या आहेत प्रामुख्याने. तर नीट पेपर फुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि दुसरी मागणी अशी आहे की ह्या निगरगट्ट सरकारने अर्थात मोदी सरकारनेही राजीनामा द्यावा. अशा आमच्या 2 मागण्या आहेत. आणि जे दिल्लीला आंदोलन चालू आहे जंतर मंतरवर, तर ते माननीय सोनम वांगचूक सर आणि दिपके तर यांना पाठिंबा देण्यासाठी सुद्धा मी इथं जमा झालेलो आहोत. नीटच्या परीक्षेमध्ये मोठा गोंधळ झाला. अनेक विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागली. पेपर फुटले, परंतु जे खरं पेपर फुटीला जबाबदार असणारे या देशाचे मानव संसाधन मंत्री आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी देशभर झाली. दिल्लीमध्ये अनेक विद्यार्थी उपोषणाला बसले. खास करून या देशामधले पर्यावरणवादी नेते सोनम वांगचूक हे सुद्धा उपोषणाला बसले. परंतु 20 दिवस होऊन गेले तरीसुद्धा त्यांच्या उपोषणाकडं केंद्र सरकारनं अजिबात लक्ष दिलं नाही, दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्षित करून हे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला. 20व्या दिवशी त्यांना जबरदस्तीनं दवाखान्यात भरती करण्यात आलं, परंतु त्यांनी त्या ठिकाणी सुद्धा उपोषण चालू ठेवलेलं आहे. आज दिल्लीमध्ये मोर्चा होतोय. लाखो विद्यार्थी या मोर्चात सहभागी झालेले आहेत. अनेक सामान्य विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. परंतु तरीसुद्धा हे केंद्र सरकार धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घ्यायला तयार नाही. त्यामुळं आज तिथल्या विद्यार्थ्यांनी मागणी बदललेली आहे आणि मोदी सरकारनंच राजीनामा दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी पुढे आणलेली आहे. केंद्र सरकार एवढं निगरकट्ट झालेलं आहे की या नीट परीक्षेच्या मुळे 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून सुद्धा त्यांना पाझर फुटत नाही अशी परिस्थिती तयार झालेली आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा जी नीटची परीक्षा घेतली त्या नीटच्या परीक्षेमध्ये सुद्धा घोटाळे झालेल्या 2 दिवसामध्ये आपण वृत्तपत्रामधून वाचतो आहोत. ज्यांना गेल्या नीटच्या वेळेला अत्यंत सोपा पेपर गेलेला होता, त्यांनी आन्सर शीट चेक केलेली होती, त्यांना आत्ता अत्यंत कमी मार्क पडलेले आहेत आणि ते विद्यार्थी अस्वस्थ आहेत. त्यामुळं या परीक्षेमध्ये जो गोंधळ होतोय, जी गडबड होते, जे पेपर फुटत आहेत, त्याला खरं तर हे केंद्राचं सरकार जबाबदार आहे. त्यांनी नैतिक जबाबदारी घेऊन धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा तर दिलाच पाहिजे, परंतु त्याचबरोबर मोदी सरकारनं देखील राजीनामा दिला पाहिजे. अशा प्रकारची मागणी आज आम्ही या सांगलीच्या स्टेशन चौकात घेऊन आम्ही निदर्शनं केलेली आहेत. उद्याच्या काळामध्ये सरकारनं जर या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष जर केलं तर या सांगलीमध्ये फार मोठं आंदोलन आम्ही उभा करू, हा इशारा देखील आज आम्ही या सगळ्या निदर्शकांच्या वतीनं देत आहोत. जंतर मंतरवर जे लोकशाहीच्या बचावासाठी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या विरोधात, राम मंदिरच्या विरोधात, राम मंदिरच्या चंदाचोरीच्या विरोधात, देशातले पक्षफोडीच्या विरोधात, पेपरफोडीच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे ते संविधानाच्या चौकटीत बसून ते आंदोलन चालू आहे. लोकांना शांततेचं आंदोलन
चिघळवण्याचा जो उद्योग गृहमंत्र्यांनी केंद्रीय पोलीस यंत्रणा वापरून आज आंदोलकांच्यावर लाठीचार्ज करण्याचा जो उद्योग केला आहे त्याचा सर्वप्रथम सांगलीकर विद्यार्थी, सांगलीकर ज्येष्ठ नागरिकांनी, सांगलीतल्या विविध पक्षाच्या वतीने पहिल्यांदा इथं महात्मा गांधींच्या पुतळ्याची इथे निषेध करण्यात आला. त्याचबरोबर ह्या आंदोलनाची दिशा ही योग्य दिशेनं जात असताना आणि या सरकारची जबाबदारी असताना एक धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा यांना इतका महत्त्वाचा आहे की या महाराष्ट्राच्या, या देशाच्या भवितव्याबरोबर खेळ खेळणाऱ्या, पेपरफुटीचा उद्योग करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्यायला हे सरकार कचरतंय. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कचरतंय, सरकार लोकांच्या प्रश्नावर कचरतंय, सरकार पेट्रोल लोकांना घरपोच देण्याच्या बाबतीत गॅस असेल या बाबतीत कचरतंय. या सगळ्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलंय. हे एप्स्टीन फाईलचं निर्मित असलेलं सरकार हे लोकांनी आता डोक्यात घेतलेलं हे घालवायचं आहे. मात्र या प्रश्नावर लोकांच्यात जे आंदोलन चालू आहे, जी लोकांच्यात नाराजी उमटते ती दडपून टाकायचा उद्योग या केंद्र सरकारनं चालू केला आहे. त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आहे. या आंदोलनाची दखल घेऊन, या आंदोलनाच्या दाहकता लक्षात घेऊन, या विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची दाहकता लक्षात घेऊन, ज्या विद्यार्थ्यांचे जीव गेलेले आहेत, ज्या विद्यार्थ्यांची मानसिकता बिघडलेली आहे, त्या विद्यार्थ्यांचे पालक आज जंतरमंतरवर आंदोलनाला आहे. वेगवेगळ्या गावात, वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या राज्यात हे लोक आंदोलन करतायत. त्या आंदोलनाची दखल घेऊन या सरकारनं राजीनामा दिला पाहिजे. हे सरकार पडलंच पाहिजे या प्रश्नावर. इतकं मोठी ही घटना आहे. मात्र ही गांभीर्यानं न घेता या सरकारला पाठीशी घालायचा उद्योग पंतप्रधानांनी केलेला आहे. त्यांनी स्वतःचं सरकार वाचवण्यापेक्षा देश वाचवण्याकडे भर दिला पाहिजे. यासाठीचं या आंदोलनाने हे जर नीट परीक्षेच्या बाबतीतलं असेल किंवा अन्य प्रश्नांच्या बाबतीतले जर योग्य निर्णय सरकारने घेतले नाहीत तर जनता याही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून या सरकारला खाली खेचल्याशिवाय राहणार.